Maslow's law of needs, hierarchy of needs, is defined as the needs required as per the primary, secondary, tertiary levels. For example, it is a triangle which denotes larger part at the bottom of the base of the triangles, which is primary needs. For example, Anna, Vastra, Nivara, food, shelter, and clothing. These are the basic needs required to fulfill by any individual. म्हणजेच आपल्या मोटिवेशनसाठी ह्या नीड्स गरजेच्या आहेत. त्या नीड्स फुलफिल झाल्यावर माणूस वरती येतो. वरच्या नीड्स ह्या वेगळ्या आहेत. वरच्या नीड्समध्ये माणसाला सिक्युरिटीची अपेक्षा असते. सिक्युरिटीची अपेक्षा फुलफिल झाल्यावर माणूस एम्प्लॉयमेंट बघतो. एम्प्लॉयमेंट आणि सिक्युरिटी फुलफिल झाल्यावर माणूस वरच्या ट्रायंगलच्या नीड्समध्ये एंटर करतो. वरती असते लव अँड बिलॉंगिंगनेस. लव आणि बिलॉंगिंगनेस म्हणजे एकमेकाविषयी प्रेम असणे, आदर असणे, अशा गोष्टींचा समावेश होतो. त्याच्यानंतर वरची स्टेप येते ती म्हणजे सेल्फ ॲक्च्युलायझेशन. वरची स्टेपच्या खाली येते आधी सेल्फ इस्टीम, देन कम्स फॉर सेल्फ ॲक्च्युलायझेशन. असा हा ट्रायंगल तयार होतो. म्हणजेच माणसाला ज्या प्रकारच्या गरजा असतात त्याप्रमाणे माणूस खालच्या नीडपासून ते वरच्या नीड्सपर्यंत शिफ्ट होतो. जर माणसाकडे कुठलीच नीड नसेल तर तो माणूस झिरो मोटिवेटेड माणूस म्हणता येईल. ज्याला कशाचीच गरज नाही असा माणूस म्हणजे साधू संतच म्हणावा लागेल. बरोबर ना? थँक्यू.